मध्ये आपण मानवी डोळ्याचे थोडक्यात कार्य बघितलेले. पार्ट 2 मध्ये आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. फर्स्ट पॉईंट बघा, प्रकाशीय संवेदनेचे रूपांतर वास्तव प्रतिमेमध्ये करणाऱ्या आपल्या शरीरातील प्रकाशीय प्रणालीला डोळा म्हणतात. याचा अर्थ काय की एखादी वस्तू आपल्याला कधी दिसते, जेव्हा प्रकाश त्या वस्तूवर पडतो आणि त्यावरून प्रकाशाचे रिफ्लेक्शन होऊन ते आपल्या डोळ्यामध्ये येतात, तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते. अशा या आपल्या शरीरातील प्रकाशीय प्रणालीला डोळा म्हणतात. डोळ्या या ज्ञानेंद्रियामार्फत प्रकाश व रंग संवेदना प्राप्त होतात. म्हणजे प्रकाशाची जाणीव होते आपल्याला आणि रंगाची काय होते, संवेदना प्राप्त होते. या मानवी डोळ्याचा जो आकार आहे तो साधारण गोल असतो आणि त्याचा जो व्यास आहे म्हणजेच डायमीटर हा किती असतो, 2.5 सेंटीमीटर. आपल्या मानवी डोळ्यातील आवरणे असतात, 3 आवरणे, 1 श्वेतपटल, 2 रंजित पटल, 3 दृष्टीपटल. नेक्स्ट पॉईंट बघा, डोळ्याचे भाग. नक्की डोळ्याचे कोणकोणते भाग आहेत. पहिला जो भाग आहे त्याला पारपटल म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला कॉर्निया असं म्हटलं जातं. बघा, डोळ्यातील सर्वात बाहेरील आवरण असून ते पारदर्शक बहिर्वक्र असते. वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन पारपटलाद्वारे प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. पारपटलाच्या मागे नेत्रोद हा द्रव पदार्थ असतो, ज्याचा प्रकाशाचा अपवर्तनांक 1.33 इतका असतो. पारपटल आणि नेत्रोद एकत्रितपणे डोळ्यात येणारा प्रकाश नेत्रभिंगाकडे अपरिवर्तित करतात. बघा, हे जो पारपटल आहे म्हणजे कॉर्निया, हे एक आउटर लेअर आहे, डोळ्याचा एक आउटर लेअर आहे आणि त्यालाच कॉर्निया असं म्हणतात. आणि हा व्हाईट कलरमध्ये असतो आणि ट्रान्सपरंट असतो. कॉर्निया जी लाईट आहे ती रिफ्रॅक्ट करते. हे फक्त लाईट रिफ्रॅक्ट करत नाही, तर आतील जो काही इनर पार्ट आहे डोळ्याचा त्याचं संरक्षणसुद्धा हा कॉर्निया करत असतो. बघा, आणि याच्यामध्ये एक नेत्रोद हा एक द्रव पदार्थसुद्धा असतो, ज्याचा अपवर्तनांक 1.33 इतका असतो. आणि हा जे पारपटल म्हणजेच कॉर्निया आणि हे नेत्रोद काय करतं, तर डोळ्यामध्ये जो येणारा प्रकाश आहे तो नेत्रभिंगाकडे पुढे पाठवतो. बघा, ही अशा प्रकारची डायग्रॅम आहे डोळ्यामध्ये. बघा, रोमक स्नायू, बुबुळ, त्यालाच परितारिका असं सुद्धा म्हटलं जातं, बाहुली, नेत्रभिंग, पारपटल, दृश्यपटल, श्वेतपटल, अशा प्रकारची ही डायग्रॅम आहे डोळ्याची. आता दुसरा जो पार्ट आहे परितारिका म्हणजेच इरिस. बघा, नेत्रभिंगाच्या पुढे परितारिका हे एक पातळ आवरण असते, त्याचा आकार गोलाकार असून ते अपारदर्शक असते. परितारिकेमुळे बाहुलीचा व्यास नियंत्रित केला जातो. परितारिकेमध्ये गडद रंगाचे वर्णक असतात, त्याला रंग भिन्न भिन्न व्यक्तीमध्ये भिन्न भिन्न असतो. बघा, ती जी काही परितारिकेमध्ये जी काही बाहुली असते म्हणजेच पपील जो असतो त्याचा जो व्यास आहे, डायमीटर आहे, तो नियंत्रित केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, जर आपण लाईटचा फोकस डायरेक्टली एखाद्या पर्सनच्या डोळ्यांवर केला तर त्याचं जे इरिस आहे ते इरिस काय होतं, आकुंचन पावतं म्हणजे छोटं होतं. आणि जर लाईट कमी असेल तर इरिस काय होतं, प्रसरण पावतं. आणि हे जे इरिस आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांमधलं जे आहे ते वेगवेगळ्या कलरचं असतं. कोणाचं ब्ल्यू कलरचं असतं, तर कोणाचं ब्लॅक कलरचं असतं, किंवा कोणाचं तपकिरी कलरचं असतं. बघा, वर्णहीनता या आजारात परितारिका रंगहीन असतात. वर्णहीनता हा जो काही आजार आहे ज्यावेळी होतो त्यावेळेस ह्या परितारिका म्हणजे इरिस आहे तो रंगहीन होतो. बाहुली म्हणजेच परितारिकेच्या मध्यभागी असणारे लहान आकाराचं छिद्र म्हणजे कोण आहे, बाहुली आहे. पारपटलातून आलेला प्रकाश परितारिका बाहुलीकडे अपवर्तित करतात. बघा, म्हणजे पारपटलातून जो काही येणारा प्रकाश आहे म्हणजेच कॉर्नियाकडून, तो प्रकाश परितारिका काय करते, बाहुलीकडे पाठवते. बाहुलीकडे म्हणजेच पपीलकडे पाठवते. आता तिसरा जो पार्ट आहे डोळ्याचा त्याला म्हणतात बाहुली, त्यालाच इंग्लिशमध्ये पपील असं म्हणतात. बाहुलीचा व्यास परितारिकेचे स्नायू नियंत्रित करतात. डोळ्यात येणाऱ्या प्रकाश किरणांची तीव्रता बाहुली स्वतःचा आकार बदलून नियंत्रित करतात. म्हणजे जर प्रकाशाची तीव्रता जास्त असेल तर जी बाहुलीची जी साईज आहे ती काय होते, कमी होते. आणि जर प्रकाशाची तीव्रता कमी असेल तर बाहुलीचा जो आकार आहे तो काय होतो, मोठा होतो.
थोडक्यात ही जी बाहुली आहे ती स्वतःचा आकार बदलून काय करत असते, त्याला नियंत्रित करत असते. प्रकाशाची तीव्रता अधिक असल्यास बाहुली आकुंचन पावते. बघा, जर तीव्रता त्याची जर अधिक असल्या, प्रकाश जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर बाहुली जी आहे ते आकुंचन पावते, म्हणजेच तिचा आकार छोटा होतो. तर प्रकाशाची तीव्रता कमी असल्यास बाहुली प्रसरण पावते, म्हणजेच बाहुलीचा आकार काय होतो, मोठा होतो. या क्रियेलाच बाहुलीचे अनुकूलन समायोजन असं म्हटलं जातं. चौथा जो पॉईंट आहे, चौथा जो पार्ट आहे डोळ्याचा, तो आहे नेत्रभिंग. हे द्विबहिर्वक्र भिंगाच्या आकाराचे असून ते बाहुलीच्या मागे असते. समायोजी स्नायूंमुळे नेत्रभिंग स्थिर राहते. बघा, हे नेत्रभिंग नक्की कुठं असतं, तर बाहुलीच्या पाठीमागे असतं आणि द्विबहिर्वक्र भिंगाचा आकार त्याचा असतो. नेत्रभिंगात प्रकाशाचे अभिसारण होऊन वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. नेत्रभिंग व दृष्टिपटल मधील भाग काचाप द्रव्याने भरलेला असतो. बघा, जो नेत्रभिंग आणि दृष्टिपटल यांच्या मधला जो भाग असतो तो काचाप या द्रव्याने भरलेला असतो आणि त्याचा अपवर्तनांक किती असतो, 1.33 इतका असतो. या काचाप द्रव्यामुळं काय होतं, तर या काचाप द्रव्यामुळे जो डोळ्याचा आकार आहे तो डोळ्याचा आकार नियमित असतो. पाचवा पार्ट डोळ्याचा कोणता आहे, तर समायोजी स्नायू. बघा, या स्नायूमुळे नेत्रभिंगाचा आकार तसेच डोळ्याचे नाभीय अंतर नियंत्रित केले जाते. बघा, कशा प्रकारे केलं जातं, खाली एक 2 डायग्राम दिलेले आहेत. जर एखाद्या वेळी समजा तुम्ही जर दूरची वस्तू पाहत असाल तर ते भिंगाचा आकार कसा होतो आणि जर दुरून जवळून पाहत असाल तर त्या भिंगाचा आकार कसा होतो. बघा, पुढचा पॉईंट, जवळची वस्तू पाहताना समायोजी स्नायू आकुंचन पाहतात. म्हणजे ज्यावेळेस आपण जवळच्या वस्तू पाहतो त्यावेळेस तो जो समायोजी स्नायू आहे तो काय होतो, छोटा होतो, आकुंचन होतो आणि त्याचे जे नेत्रभिंग आहे ते नेत्रभिंग काय होतं, फुगीर होतं. त्यामुळं नाभीय अंतर कमी होऊन आणि जे नाभीय अंतर आहे ते नाभीय अंतर काय होतं, कमी होतं. कारण समायोजी जे स्नायू आहे तो काय झाला, आकुंचन पावला आहे. त्यामुळे नाभीय अंतरसुद्धा काय झालं, कमी झालं. त्यामुळं जवळच्या वस्तूची स्पष्ट प्रतिमा तयार होते. बघा, हेच जर आपण दूरवरच्या वस्तू बघताना पाहिलं तर दूरवरच्या वस्तू बघताना जे डोळ्याचं भिंग आहे तर काय होतं, चपटं होतं आणि त्या भिंगाचे नाभीय अंतर काय होतं, वाढतं. वस्तूच्या भिन्न अंतरासाठी नाभीय अंतर अशा रीतीने बदलते व वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर तयार होते. अशा प्रकारे स्वतःचे समायोजन करून नाभीय अंतर बदलण्याच्या डोळ्याच्या गुणधर्माला समायोजन शक्ती म्हणते. बघा, लक्षात ठेवा, जर जवळची वस्तू ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस समायोजी स्नायू आकुंचन पाहतो आणि लांबची वस्तू म्हणजेच दूरवरची वस्तू पाहतो त्यावेळी समायोजन स्नायू प्रसरण पावतो. सहावा जो पॉईंट आहे तो म्हणजे दृष्टिपटल, रेटिना त्याला इंग्लिशमध्ये बोलतात. डोळ्याच्या आतील पृष्ठभागावर चेतातंतूचे एक जाळं असतं, त्यालाच दृष्टिपटल असं म्हटलं जातं. हे दृष्टिपटल म्हणजे डोळ्याचा पडदा होतो जेथे वस्तूची प्रतिमा तयार होते. बघा, वस्तूची प्रतिमा कुठं तयार होते, तर ती होती दृष्टिपटल म्हणजेच डोळ्याचा पडदा या ठिकाणी होती. दृष्टिपटलातील चेतातंतूच्या टोकाजवळ अतिसूक्ष्म आकाराच्या दंडपेशी व शंकुपेशी असतात. बघा, हे जे दृष्टिपटल आहे त्याच्या टोकाजवळ 2 प्रकारच्या पेशी असतात, एक दंडपेशी आणि एक शंकुपेशी. या दंडाकार पेशीमुळे प्रकाशाची संवेदना, तर शंक्वाकार पेशीमुळे काय होतं, प्रकाशाच्या रंगाच्या संवेदना प्राप्त होतात. दंडाकार व शंक्वाकार पेशी प्रकाशीय प्रतिमा मिळवून त्याची संवेदना आपला जो मेंदू आहे ती दृष्टिचेतापर्यंत त्या मेंदूकडे पाठवले जातात आणि त्यामुळं मेंदूला समजतं की कोणत्या प्रकारची इमेज आपल्याला पाहायला भेटली. जर तुम्ही हा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा.